हाय, नमस्कार. पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावो. तर आज आहे आषाढी एकादशी. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं हे आहे की आज मी तुमच्याबरोबर अजूनपर्यंत कुठले देवस्थान मी पाहिले आहेत आणि तिथे मला आलेले अनुभव हे मी आज तुमच्याबरोबर सर्व शेअर करणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर असं म्हटलं जातं की जोपर्यंत देवाचा ना बुलावा येत नाही ना तोपर्यंत आपण तिथे जाऊ शकत नाही आणि हे खरंच सत्यसुद्धा आहे. कारण की माझं जो पहिलं तीर्थक्षेत्र होतं ते होतं पंढरपूर. मी अजूनपर्यंत कुठल्याही देवस्थानात गेली नव्हती. फक्त मला माझ्या म्हणजे माझ्या माहेरी जे मंदिर आहे तिथेच मला माहीत होतं आणि ते सुद्धा शंकराचंच मंदिर आहे. आमच्या तिकडे कुलदैवत जे आहे आमचे शंकराचंच आहे. तर मला तेच माहीत होतं आणि मी अजूनपर्यंत कुठल्याही देवस्थानी गेली नव्हती. त्या लग्नानंतर माझं फर्स्ट देवस्थान होतं ते पंढरपूर होतं आणि मला विठ्ठलाचं फर्स्ट टाईम दर्शन भेटलं आणि खूप छान पंढरपूर आहे. खूप सुंदर आहे. जेव्हा मी तिथे गेली होती तेव्हा माझा मोठा मुलगा तो 2 वर्षाचा होता आणि ॲक्च्युली आम्ही सकाळी लाईनीमध्ये 9 वाजता उभं राहिलो होतो. ते आमचा 5 वाजता आम्हाला नंबर आमचा आला आणि त्या लाईनीमध्ये माझा मुलगा आहे किंवा आम्ही जे सर्वजण जे गेलो होतो न खाता न पिता त्या लाईनीमध्ये आम्ही 8-9 तास उभं होतो आणि ते पहिलं होतं की आम्हाला भुकेचंसुद्धा आम्हाला जाणीव झाली नव्हती. हा आमचा पहिला अनुभव होता माझा तरी. कारण की मला अजिबात अशी भूक लागली नव्हती आणि एवढा टाईम मी कधी उभं राहून एवढा टाईम कधी एवढं उभंच राहिलं नव्हतं आणि फर्स्ट टाईम जो अनुभव होता तो खूप असा सुंदर होता आणि शेवटी तिथेच मला वाटतं की आपल्याला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला भेटलं. हे पहिलंच मंदिर असेल. तर आम्ही तिथे फायनली 5 वाजता आमचा नंबर आला आणि मी तिथे विठ्ठलाच्या डोक्यावर माथा ठेवला. खरं खूप म्हणजे जेवढी पण थकान होती ना दिवसाभरची ती सर्व एकदम निघून गेली देवाला डोळ्यासमोर पाहता. तर खूप छान असा अनुभव त्या दिवशी आला होता. परत तिकडे आम्ही चंद्रभागामध्ये अंघोळ केली सर्वांनी. परत पुंडलिकाचे मंदिर बघितले. हे फक्त स्टोरीमध्ये ऐकलं होतं आणि प्रत्यक्ष जाऊन त्याच्यात बघणे हे खूप दोन्ही वेगळा अनुभव आहे आणि तो अनुभव मी फर्स्ट टाईम घेतला होता. परत तिकडे छोटे छोटे असे मंदिरसुद्धा होते ते सुद्धा आम्ही तिथे बघितलं पंढरपुरामध्ये आणि तोच एक योग होता पंढरपुरात जायचा. अजूनपर्यंत काय आला नाही आहे पण बघूया जर पुढे नक्कीच योग आला तर मी पुन्हा एकदा पंढरपुरात जायची माझी इच्छा आहे आणि नक्की मी जाईन. आणि माझं दुसरं मी जे तीर्थक्षेत्र केलं होतं ते होतं त्र्यंबकेश्वर. ते पण मी त्याच्या 1-2 वर्षानंतरच आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो नाशिकला. ते सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे. तर तिकडे सुद्धा आम्हाला दर्शन भेटलं छान आणि ते सुद्धा म्हणजे खूप असं छान मंदिर बघण्यासारखंच मंदिर आहे त्र्यंबकेश्वर. तेव्हा मी तिथे जाऊन असं डिसाईड केलं होतं की मला सुद्धा 12 ज्योतिर्लिंग करायची आहेत. तर मी आत्तापर्यंत 4 ज्योतिर्लिंग केले. जसं मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं की त्र्यंबकेश्वर मी केलं आणि सेकंड जे मी ज्योतिर्लिंग केलं ते होतं सोमनाथ. सोमनाथला जेव्हा आम्ही अचानकच गेलो, आमचं काय असं प्लॅनिंग नव्हतं. सोमनाथला सुद्धा जायचं आमचं अचानकच ठरलं आणि जेव्हा मी सोमनाथला गेली, खरं एवढं सुंदर मंदिर आहे आणि चारही बाजूला समुद्र. खूप म्हणजे असं डोळ्याने फक्त बघत राहावं एवढं ते जे शिवलिंग होतं ना खूप सुंदर होतं आणि तिथे असं मान्यता होती की म्हणजे मला असा अनुभव आला की ज्यांना तिथे गेले असतील तर की तुम्ही जर मंदिराच्या बाहेर उभे आहेत ना, आम्ही उन्हात गेलो होतो मे महिन्यात. ते एवढं तापलेलं होतं ना, एवढे पाय भाजत होते ना, पण तेच तुम्ही जर मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली ना अजिबात पाय भाजत नाही. बिना पायाचे तुम्ही कुठेही फिरा, अजिबात चटके लागत नव्हते. पण तेच जर तुम्ही मंदिराच्या बाहेर आम्ही होतो ना, एवढेच चटके लागत होते की तुम्हाला काय सांगू मी. तर ते सुद्धा खूप असं छान मंदिर आहे. तेव्हासुद्धा आम्ही 2दा आरतीला भेटली आम्हाला आरती आणि आम्ही ते मंदिर बघितलं. तिथे रात्रीचा शोसुद्धा होतो. जे गेले असतील त्यांना माहीत असतील की ते मंदिर असं खूपदा तोडलेलं आहे आणि पुन्हा स्थापित केलेलं मंदिर आहे ते. तर त्याचीसुद्धा तिथे स्टोरी आहे. ते रात्रीचं लाईटीवर सर्व असं दाखवतात आणि तिथे आम्ही होतो आणि खूप छान मंदिर आहे. तिथून बस जाते काहीतरी 20-25 रुपये समथिंग तिकीट आहे आणि मग तिथे सुद्धा तुम्हाला छोटे छोटे असे मंदिर पूर्ण फिरवून आणते. तर छान वाटलं की सोमनाथ बघितलं गुजरातला
आणि तिथे कृष्णाचं सुद्धा मंदिर आहे छोटे छोटे, ज्याने म्हणजे कृष्णाने जेव्हा लास्टला जेव्हा बाण लागला होता शेवटी तर एका शिकारीने, तर ते सुद्धा तिथेच आहे सोमनाथला. तर तिथे सुद्धा सर्व त्यांच्या कृष्णाच्या लीला शेवटी ते 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 कुठे आंघोळ करायला म्हणजे आंघोळीला जायचे, रासलीला हे सर्व तिकडे आहे. तिथे सुद्धा असे स्टॅच्यू बनवून आहे आणि ते सुद्धा असे खूप छान मंदिर आहे. तर ते एकदा सोमनाथ बघून खूप मन असं भरून आलं की फायनली मी गुजरातला गेली. आणि कारण की मुंबईच्या बाहेर आपल्याला तर मला तरी एवढं काय माहीत नव्हतं, तर फर्स्ट टाईम एवढं गुजरातला जाऊन सोमनाथ बघितलं. खूप छान मंदिर आहे. त्याच्यानंतर माझं तिसरं जे होतं ते होतं भीमाशंकर. आणि भीमाशंकरला आम्ही गेलो होतो. ते सुद्धा आमची एक दिवसाची ट्रिप होती. आम्ही रात्री वाटतं मी सकाळी आम्ही 3 वाजता निघालो होतो. बाईकनीच आम्ही गेलो होतो आणि मी आणि मिस्टर. तर पूर्ण ट्रॅव्हल आम्ही बाईकनी करून मला वाटतं 1 वाजता आम्ही तिथे पोहोचलो भीमाशंकरला. आणि तिथे पण खूप लाईन होती. मग आमचं 1 वाजता तर आमचा नंबर 6 वाजता नंबर आला. तेव्हासुद्धा छान असं दर्शन झालं आणि जी ज्योतिर्लिंग बघून मन असं समाधान आलं की आपण एवढ्या लांबून एवढं हे करून येतो, तेवढं धगधगीतून येतो, एवढं लांबून येतो त्रास घेऊन आणि शेवटी आपल्याला जेव्हा देव समोर दिसतो सर्व थकावट मिटून जाते. तर ज्योतिर्लिंग ते सुद्धा खूप छान होतं आणि त्याचासुद्धा मला छान अशी प्रचिती आली. आणि रात्री जाताना आम्हाला म्हणजे आम्ही थांबलो नाही, स्टे नाही केला. आम्ही रात्रीच निघालो. एवढ्या काळोखातून येताना आम्हाला एकही रस्त्यामध्ये पुणा साईडला जे जात असेल त्यांना माहीत असेल एकही दुकान नाही ना वगैरे. एवढ्या रात्री आम्ही 7 वाजता आम्ही जे गाडी चालवायला जे बसलो काळोखात माझ्या मिस्टरांनी खेडला ॲक्च्युली पुण्याला पण खेड आहे. तिथे सिटीमध्ये येईपर्यंत आम्हाला रात्री 1 वाजला. नॉनस्टॉप आम्ही त्या काळोखातून गाडी चालवत होतो. देवाची कृपा की आम्ही सुखरूप आलो. आणि तो एक छान अनुभव मला आला होता की भीमाशंकरचा, की कुठल्याही तुम्ही म्हणजे तीर्थक्षेत्राला तुम्ही जे आपण जातो ना, खरं सांगते देवाचीच लीला आहे. जोपर्यंत म्हणतात ना देव जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही ना तोपर्यंत तिथे जाणं अशक्यच आहे. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. सो मी मनात खरंच इच्छा बाळगली होती की मला जायचं होतं आणि मी असं आज उद्या नाही, मला जेव्हा असं वाटलं की निघायचं आहे मी जस्ट निघून जाते. तर तिथे मी गेली आणि 3 झाले ना? ओके. तर त्याच्या अगोदर चौथं सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की माझी एक फ्रेंड आहे, ती कर्नाटकची आहे. आणि जेव्हा तिला मी सांगितलं की मला अशी 12 ज्योतिर्लिंग करायची आहे, तेव्हा तिने मला सांगितलं की आमच्याकडे सुद्धा शंकराचंच मंदिरं आहेत. मग तिच्याबरोबर तिने जेव्हा मला सांगितलं ना की असं असं म्हणजे आमच्याकडे सुद्धा असे देऊळ आहेत शंकराचे, तेव्हा मी तुम्हाला खरं सांगते एका आठवड्यात मी तयार झाली. मी आणि माझी 2 मुलं, मी दोघांनाही घेऊन गेली, मिस्टर नव्हते. मी तिच्याबरोबर जस्ट निघून गेली. देवावरती सोपलं, कसं काय राहणार काही विचार नाही केला. आणि मी जेव्हा कर्नाटकला फर्स्ट टाईम एवढ्या लांब ट्रॅव्हल केलं. कर्नाटकला गेल्यावरती मुर्डेश्वर हे बघितलं मी पहिलं देवस्थान. एवढं सुंदर आहे ना ते मंदिर. ते सुद्धा समुद्राच्या मध्येच आहे. चारी बाजूला समुद्र आहे. ते सुद्धा खूप सुंदर मुर्डेश्वर मंदिर आहे शंकराचं. तिथे रावणाची एवढी मोठी मूर्ती बांधलेली आहे. परत तिकडे गणपतीचा पण स्टॅच्यू आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथे सुद्धा छोटे छोटे सुद्धा मंदिर आहेत. मग ते मी मुर्डेश्वर बघितलं. दुसरं मी याना बघितलं कर्नाटकला. ते सुद्धा शंकराचंच आहे याना म्हणून. ते सुद्धा असे मोठे मोठे जे शिले आहेत त्याच्यावरती ते मंदिर आहेत. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळे फोटो दाखवेन. तर ते सुद्धा खूप मंदिर सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर गोकर्ण मी बघितलं. गणपतीचं पण तिथे मंदिर आहे. गोकर्ण पण खूप छान आहे. जे तिथे गेले असेल त्यांना ती स्टोरी माहीत असेल रावणाची, की रावण शिवपिंड घेऊन जात होता. तेव्हा नारदाने त्यांना गणपतीला सांगितलं की तुम्ही जाऊन त्यांना अडवा. जेव्हा जे गणपती गेले आणि मग त्यांनी ती शिवपिंड जमिनीवरच ठेवली. तेव्हा रागाने ते उचलायला जेव्हा शंकर गेले आणि तेव्हा त्याचे तुकडे झाले त्या शिवपिंडीचे आणि ते सगळीकडे पडले. तिथूनच असे तिथे म्हणजे लिंग म्हणजे शिवपिंड स्थापित झाले असं काहीतरी तिथे. अशी मला तेवढं पूर्ण स्टोरी माहिती नाही, पण अशीच काहीतरी मानता आहे. तर तिथे महाबळेश्वर म्हणून नाव, तिथे पण एक महाबळेश्वर शंकराचं असं देवस्थान आहे मंदिर. ते सुद्धा खूप सुंदर आहे. तिथे सुद्धा मी जाऊन आली. मी तुम्हाला खरं सांगते जे मी एक जे देवस्थान केले आहेत ना खूप म्हणजे एवढे सुंदर आहेत ना, मी कधी स्वप्नसुद्धा विचार नाही केला असेल की मी तिथपर्यंत जाऊ शकेन. आणि देवाने मला खूप म्हणजे खूप मी स्वतःला लकी मानते की मी एवढ्या लांब जाऊन आली.
आणि ते सुद्धा महाबळेश्वर एवढं सुंदर मंदिर आहे, तुम्हाला मी खरंच सांगू शकत नाही. तर असे मी तिथे जाऊन आणि छोटे मोठे मंदिरसुद्धा मी केले. त्या कर्नाटकच्या ज्या देवी होत्या त्यांचेसुद्धा मी दर्शन घेतले तिथे. तर तिकडे बीच आहे ओम म्हणून, ओम बीच करून, ते सुद्धा मी फर्स्ट टाईम पाहिलं. आणि कर्नाटकचा सुद्धा अनुभव मला खूप छान होता. मला जर पुन्हा जायला भेटलं तिथे तर मी नक्की, अजून तिथे भरपूर मंदिर आहेत पण ते मला काय एवढं करणं शक्य नाही झालं. पण पुन्हा कधी मला जायला भेटेल तर मी नक्की तुम्हाला सुद्धा दाखवेन. आणि माझं चौथं क्षेत्र होतं ते होतं नागेश्वर. ते द्वारकाच्या इकडे होतं. जेव्हा मी सोमनाथला गेली होती तेव्हाच मी तिकडे द्वारका आणि नागेश्वर दोन्ही एकत्र केलं होतं. तर ते सुद्धा नागेश्वर खूप छान मंदिर आहे. तिथे सुद्धा असे छोटे छोटे मंदिर आहे, बडकेश्वर असे. तिथे सुद्धा छान असा मोठा समुद्र आहे. तर ते सुद्धा असे 4 ज्योतिर्लिंग अजूनपर्यंत माझे झाले आहेत. अजून बाकीचे जेव्हा मी करेन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर पुढचे सर्व मी ज्योतिर्लिंग शेअर करेन. आणि द्वारका तर द्वारकाच आहे. एवढी सुंदर आहे ती नगरी की तुम्हाला काय सांगू. ती पाण्यात आहे खरंच आणि खूप छान आहे. तर तिथे माझा अनुभव असा होता की जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा आम्ही मे बी 10च्या दरम्यान आम्ही लाईनीमध्ये लागलो होतो तिथे. तेव्हा पण आमचा नंबर 4 वाजता आला आणि एवढी प्रचंड गर्दी होती. तिकडे किती लोकं येतात ना, मला खरंच माझा तो अनुभव होता ना, तुम्हाला खरं सांगू म्हणजे एंट्री पण त्या गर्दीमध्ये तुम्ही उभं पण राहू शकत नव्हती, एवढी तिथे गर्दी होती. पण मी देवाला तर खरंच सांगितलं होतं की मी इथपर्यंत आली आहे, तुम्हाला समोर बघितल्याशिवाय मी खरंच जाणार नाही. आणि तिथे असं लेडीजची लाईन अलग होती आणि जेंट्सची लाईन अलग होती. पण मी बोलले मला तर एवढ्या गर्दीमध्ये तर माझं तर दिसायला पण देव तयार नव्हता, एवढी तिथे गर्दी होती. मग माझ्या ना बाजूलाच एक VIP लाईन होती. तर तिथे मला एकाने विचारलं, मिस्टर माझे ते तर एका साईडलाच गेले मुलांना घेऊन, त्यांना लांबूनच दर्शन भेटलं. पण मी बोलली नाही मला तर जायचंच नाही आहे. मग जेव्हा मी एक VIP लाईनमध्ये मला एकाने विचारलं की तुम्हाला जायचं आहे का? माझ्याकडे 5 मिनिट्स काही नव्हते. मी तुम्हाला खरं सांगते, मी जस्ट त्या लाईनीमध्ये एंट्री केली आणि मी जेव्हा त्या लाईनीतून गेली, मी खरं सांगते असे म्हणजे कृष्ण आणि असे त्याचे 56 असे भोग असे लावले होते. आणि ह्या साईडला मी खरं सांगते माझ्या डोळ्यात एवढे अश्रू आले ना. फर्स्ट टाईम मी जेव्हा बघितलं ना देवाला, ब्लॅक कलरची अशी मूर्ती, मी खरं माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले की एवढ्या लांबून येऊन माझं ते साध्य झालं की मी प्रत्यक्ष देवाला समोर बघितलं. कारण की मला खरंच वाटलं होतं की एवढ्या गर्दीत मला लांबूनच देव दिसणार असं वाटलं होतं मला. कारण की तेवढ्या गर्दीत कोणाला जवळ घेत नाही. आणि मग फर्स्ट टाईम म्हणजे मी एवढं लांब ज्या म्हणतात ना, ज्या मी श्रद्धेने इच्छेने मनापासून जी गेली होती ना, ते शेवटी माझं सार्थक झालं. आणि मी खरं सांगते एवढं जवळून मी फर्स्ट टाईम द्वारकाधीश बघितलं. आणि मी खरं तुम्हाला शब्दात नाही मांडू शकत. खूप छान अनुभव होता माझा तो. आणि त्यानंतर तिकडे सुदामा पूलसुद्धा बघितला. परत आपले जे 5 पांडवांचे छोटे छोटे विहीर आहे तिथेसुद्धा छोट्या छोट्या अशा देऊळ आहेत, ते सर्व आम्ही बघितलं. पण रात्रभर आम्ही पूर्ण फिरलो नगरी. छोटी छान असं मस्त आहे द्वारका. म्हणजे ज्यांना खरंच जाण्याची इच्छा असेल त्यांनी खरंच फिरून या, खूप छान आहे. तर आत्तापर्यंत तर मी एवढंच बघितलं आहे, ते मी आता तुम्हाला दाखवलं. आणि अजून खूप सारे बघायचे आहेत. अजून बाकीचे माझे ज्योतिर्लिंग मला खरंच करायचे आहेत. अजून मला खूप सारे श्रीकृष्णाचे सुद्धा मंदिरं बघायचे आहेत. मला देवाकडे एवढीच इच्छा आहे की जिथे जिथे तुमचे पाय आहे ना तिथे तिथे मला डोकं टेकून नक्कीच यायचं आहे. तर असे सर्व हे मंदिर बघितले होते जे मी तुमच्यावर शेअर केले आणि माझे अनुभव शेअर केले. खरं सांगते मी ते शब्दात तर नाही मांडू शकत. खूप छान अनुभव होते. खूप म्हणजे ते डोळ्यात अशी जागा माझ्या भरून होती. आणि खूप म्हणजे म्हणतात ना, खरंच देव खूप लांब आहे पण आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं आणि ते खरंच आहे. आता मला केदारनाथ पण जायचं आहे. आय होप कधी तो दिवस येतो आहे, तीसुद्धा माझी इच्छा आहे. पण आय होप मी लवकरच सर्व देवस्थान कंप्लीट करेन, 12 ज्योतिर्लिंग. आणि चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.